अति तिथे माती ही म्हण आपण प्रत्येकाने ऐकलेली आहे. आणि या म्हणीचा अर्थ असा आहे, की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठली पण गोष्ट जर का जास्त प्रमाणामध्ये केली, तर त्या गोष्टीची माती होत असते. मग ती गोष्ट चांगली जरी असेल, पण त्या गोष्टीचा अतिरेक झाला, तरी देखील त्या गोष्टीची माती होते. मग वाईट गोष्टीची तर गोष्टच करायला नको. अशीच घटना आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. यासाठी आपल्याला जायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्ह्यामधलं पलूस हा भाग आहे. या भागामध्ये एक मध्यमवर्गीय गृहस्थ आहेत. त्यांचं नाव आहे राजेश जाधव आणि त्यांचं वय साधारणपणे 53-54च्या आसपासचं आहे. त्यांची बायको आहे, तिचं नाव शोभा आणि त्यांच्या मुलगीचं लग्न झालेलं आहे. त्यांना विवाहित अशी मुलगी आहे, तिचं नाव आहे साक्षी. असा यांचा सुखी आणि सर्वसाधारण परिवार आहे. आणि याच्या घरामध्ये राजेश जाधव हे कर्ता पुरुष आहेत. अशामध्येच यांना दारूचं व्यसन लागले आणि या व्यसनापोटी ते दारूच्या आहारी गेलेले आहेत. आणि या सगळ्या कारणामुळे घरामध्ये एकंदर चिडचिड आहे, राग आहे आणि घरामध्ये त्यांच्या कायमस्वरूपी दुःखाचं सावट आहे. कारण राजेश जाधव हे ज्या वेळेला दारू पिऊन येत असतात, त्या वेळेला ते त्याच्या बायकोला मारहाण करतात आणि 52-53व्या वर्षी देखील म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मध्यान्हावर आल्यानंतर ते त्यांच्या बायकोवर संशय घेत असतात. असं ते कधी करतात, तर फक्त दारू पिऊन आल्यानंतरच ते अशा स्वरूपामध्ये संशय घेणे आणि मारहाण करणे अशा गोष्टी करत असतात. यामुळे मग त्यांचे जे नातेवाईक आहेत, इतर आजूबाजूची मंडळी आहेत, त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, की तुम्ही दारू पिऊ नका आणि दारू प्यायलात तर अशा प्रकारे मारझोड करू नका, संशय घेऊ नका. कारण तुम्ही तुमच्या वयाच्या मध्यान्हावर आलेला आहात. 52-53 वय म्हणजे आता विरक्तीचं वय. त्याच्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करू नका. जे काय करताय ते व्यवस्थित करा, सांभाळून करा. परंतु यातली कुठली गोष्ट या राजेशच्या डोक्यामध्ये जात नव्हती. त्याचं दारू पिणं कमी होत नव्हतं. त्याचबरोबर त्याच्या बायकोची मारहाण कमी होत नव्हती. आणि यांच्या घरामध्ये त्यांची जी विवाहित मुलगी आहे, तिचं येणं-जाणं होतं. ती तिच्या आई-वडिलांकडे अधेमध्ये येत असायची. त्याचबरोबर या राजेश जाधव यांचा भाचा देवराज हा देखील त्यांच्या घरी त्याचं येणं-जाणं होतं. आणि त्याच्यामुळे मग एकंदर हा जो परिवार आहे, हा दुःखी कष्टी परिवार, ग्रासलेला परिवार. 22 फेब्रुवारी 2024चा तो दिवस होता आणि नेहमीप्रमाणे राजेश जाधव त्यांच्या घरी दारू पिऊन आलेले आहेत. डुलत-डुलत आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बायकोवरती संशय घेऊन काही ना काही कारणावरून तिला मारहाण करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये त्यांचा भाचा देवराज आणि त्यांची मुलगी जी आहे साक्षी, हे सगळे घरामध्ये होते. आणि मुलगी माहेरी आलेली आहे, आपला भाचा आलेला आहे, या कुठल्याही गोष्टीचं त्या व्यक्तीला भान राहिलेलं नव्हतं. हा बेधुंदपणे बायकोला मारहाण करतोय, शिवीगाळ करतोय, वाटेल ते बोलतोय. आणि मग ह्या सगळ्याचा राग येऊन त्यांची जी बायको आहे शोभा, हिने त्या राजेशला खाली पाडले आणि पाडल्यानंतर त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. आता तिची ताकद त्याच्यापुढे कमी पडत होती. त्याच्यामुळे मग तिची मुलगी त्याच्या जोडीला आलेली आहे, आईच्या जोडीला आलेली आहे. तिने त्याचे हातपाय धरले, त्याला एक जागी जखडून ठेवलंय आणि बायको त्याचा गळा दाबते. हे सगळं बघून त्यांचा भाचा देखील तिथे आलेला आहे आणि भाच्याने पण मामावरती मारहाण करायला सुरुवात केली. आणि हे सगळं करून सुद्धा तो मरत नाही हे बघून देवराजने एका चाकूने त्याच्या मानेवरती सपासप वार केलेत आणि राजेश जाधव यांचा रक्तस्राव होऊन तिथे ते रक्ताच्या थरवळात पडलेले आहेत आणि त्यांची श्वासाची गती मंद झालेली आहे आणि काही वेळानंतर त्यांना मरण आलेलं आहे. आता एवढं सगळं रक्त बघून आणि ह्या सगळा समोरचा मृतदेह बघून ही तिन्ही मंडळी आता भानावर आलेत. त्यांना हे कळून चुकले की आपल्या हातून आता एक खून झालाय आणि आता या मृतदेहाची काही ना काही विल्हेवाट लावावी लागणार. यावेळेला हा जो भाचा आहे यांनी त्याची प्लेजर गाडी सोबत घेतली आणि पलूस या भागामध्ये जाऊन एक बॅग खरेदी करून आणले आणि त्यांनी याचा जो मृतदेह आहे हा त्या बॅगमध्ये भरण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तरी देखील, कारण ही प्रवासी बॅग होती, गुडलक कंपनीची प्रवासी बॅग. आता बघा, त्या बॅगचं नाव गुडलक, पण हीच गुडलक असलेली बॅग या संपूर्ण मंडळींसाठी आता बॅडलक ठरणार होती. आणि या गुडलक बॅगेमध्ये त्यांनी त्याचा मृतदेह भरलेला आहे आणि तरी देखील पाय बाहेर राहिलेला होता. त्यामुळे लादी कटरच्या साहाय्याने त्याचा पाय कापून काढलाय आणि त्या बॅगेमध्ये भरलाय. आणि आता हा जो देवराज आहे हा तयार झालेला आहे हा मृतदेह बाहेर फेकण्यासाठी. त्याचं त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग केलंय.
आणि त्यांच्या प्लॅनप्रमाणे आंबा घाटामध्ये जाऊन तो मृतदेह त्यांना त्या ठिकाणी टाकून द्यायचा होता. आता रात्रीच्या वेळेला हा देवराज बाहेर पडलेला होता आणि बाहेर पडल्यानंतर पलूस, इस्लामपूर, पेठ नाका आणि मग 32 शिराळा अशा मार्गे तो आंबा घाटाकडे जाणार होता. परंतु आता त्याला एक भीती वाटायला लागली, कारण रात्रीची वेळ आणि समोर एवढी मोठी बॅग जर बघितली, तर पोलीस त्याला नक्की हटकतील आणि जर का पोलिसांनी हटकून हा जर मृतदेह बघितला, तर आपलं सगळं बिंग त्या ठिकाणी उघडं पडेल. यामुळे 32 शिराळा या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्याच्या प्लॅनमध्ये बदल केलाय आणि 32 शिराळा याच भागामध्ये एक साकव पूल आहे. या साकव पुलाच्या खाली त्याने ती बॅग फेकून दिली आणि बॅग फेकून दिल्यानंतर तो घरी आलेला आहे. घरी आल्यानंतर आता ही जी गोष्ट आहे ही त्या तिघांनाच माहिती होती. तिघांच्या व्यतिरिक्त राजेश जाधव यांचं काय झालं, कुठे गेले, हे इतर कोणालाही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मग यांनी अजून एक प्लॅन केलाय आणि असं ठरवलंय, की राजेश जाधव हे घर सोडून निघून गेलेले आहेत, असं इतर नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या मंडळींना आपण सांगून मोकळं व्हायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं देखील आहे. आता एवढं करून हे थांबले नाहीत, कारण जर का उद्या अजून काही वेगळ्या गोष्टी घडल्या किंवा वेगळ्या मार्गाने पोलिसांपर्यंत गेल्या, तर पोलीस सरतेशेवटी आपल्याकडेच येणार आहेत, आपलीच चौकशी करणार आहेत. त्याच्याऐवजी जर का आपणच स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तर मग पोलिसांचा तपास वेगळ्या दिशेने जाऊ शकतो, असं त्यांना वाटलेलं होतं. त्याच्यामुळे मग 28 मार्च 2024 या दिवशी यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली आहे आणि ही तक्रार दाखल केल्यानंतर ते शांत बसलेले आहेत. पोलिसांचा तपास आता कसा काय होतो याची ते प्रतीक्षा करतात, वाट बघतात. आता दिवसेंदिवस जात होते, पोलिसांचा तपास सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला 32 शिराळा या ठिकाणी 20 मे 2024चा दिवस आणि सकाळी नेहमीप्रमाणे गडबड होती. लोकांचं येणं-जाणं चालू होतं. कोण कामावर जातंय, कोण कामावरून येतंय. अशा स्वरूपाचं नुकतीच सकाळ असल्यामुळे लोकांची भलतीच वर्दळ होती. साकव पुलाच्या ठिकाणी काहीशी गर्दी जमा झालेली होती आणि या गर्दीमध्ये काही लोकं काही लोकांना अंदाज आलेला होता, की या बॅगेमध्ये एक बॅग सापडलेली होती आणि या बॅगेमधून काही दुर्गंधी येत होती. तर या ठिकाणी कोणाची बॉडी-बिडी आहे की काय? अशा स्वरूपाची कुजबूज लोकं एकमेकांच्या सोबत करत होते आणि कोणीतरी मग त्यातल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन केलेला आहे आणि पोलिसांना याची वर्दी दिली आणि पोलीस त्या ठिकाणी तात्काळ दाखल झालेले आहेत. आता पोलिसांनी ही बॅग उघडली. पोलिसांना आतमध्ये एक सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मृतदेहाच्या कपड्यांवरती पूर्णपणे रक्ताचे डाग होते आणि रक्ताने माखलेले कपडे होते आणि एका सतरंजीमध्ये गुंडाळलेला मृतदेह पोलिसांना सापडला आणि मग पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. आता हा मृतदेह कोणाचा आहे किंवा त्याच्या चेहऱ्या-मोहऱ्यामुळे त्याची कुठल्याही प्रकारे ओळख पटत नव्हती, कारण मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झालेला होता. आता याची ओळख पटवायची कशी? हा पोलिसांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळे पोलिसांनी ज्या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये जाहिरात देता येईल किंवा खबरे ॲक्टिव्हेट केलेल्या आहेत आणि त्यांचा तपास त्यांच्या पद्धतीने सुरू झालेला आहे. परंतु पोलिसांना यश येत नव्हतं. तर आता ज्या बॅगेमध्ये मृतदेह होता, ही बॅग गुडलक कंपनीची होती आणि ही बॅग कुठे खरेदी केलेली आहे, अशा दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यावेळेला पोलिसांना एक गोष्ट लक्षात आलेली होती, की ती बॅग एका पलूसमधल्या दुकानातून खरेदी केलेली गेलेली होती. तर ज्या व्यक्तीने खरेदी केलेली होती, त्याचं रेखाचित्रसुद्धा पोलिसांनी तयार करायला दिलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला पोलीस या भागांमधून कोणी मिसिंग आहे का, या बाबतीत सुद्धा पोलिसांचा तपास सुरू होता. त्यावेळेला पोलिसांना लक्षात आलेलं आहे, की राजेश जाधव वय वर्ष 53 हे व्यक्ती 1-2 महिन्यापासून गायब झालेले आहेत. अशा स्वरूपाची तक्रार दिलेली आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांनी यांच्या घरच्यांना बोलावून घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत चौकशी केलेली आहे. त्यावेळेला यांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळत होती आणि त्याच्यामुळे मग पोलिसांचा संशय जास्त बळावलेला आहे. त्याच्यामुळे या तिघांना देखील, म्हणजे देवराज शेळके हा राजेश जाधव यांचा भाचा आणि त्यांची मुलगी साक्षी आणि बायको शोभा यांना वेगवेगळं बसवून मग त्यांच्याकडे वेगवेगळी चौकशी केलेली आहे आणि देवराज शेळके याच्यावरती जेव्हा पोलिसांनी त्याची व्यवस्थित चौकशी केली, त्यावेळेला मग यांनी ही जी घटना आहे, हे कसं घडलेलं होतं, यांनी राजेश जाधव यांना कसं मारलेलं होतं, याचा वृत्तांत संपूर्णपणे पोलिसांना सांगितलेला होता. जो कोणी व्यक्ती कुठली गोष्ट अति करतो, त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. मग ती दारू असू दे किंवा अति प्रमाणामध्ये केलेलं व्यसन असू दे, अति प्रमाणामध्ये केलेली कुठली चांगली गोष्ट असू दे, अति प्रमाणामध्ये तुम्ही गोड खात असाल, मांसाहार करत असाल, कुठलीही गोष्ट असू दे, अति जर झालं तर त्याचं रूपांतर मातीमध्ये होतं.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आजची ही सत्य घटना आहे. याच्यामध्ये जर का राजेश जाधव यांनी दारू पिण्याचं प्रमाण मर्यादित ठेवलं असतं, त्यांनी त्यांच्या कुटुंबावरती प्रेम केलं असतं, विनाकारण त्यांनी त्यांच्या बायकोवरती दारू पिऊन संशय घेतला नसता, तर ते सुखाचं जीवन व्यतीत करू शकले असते. आणि कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही कुटुंबाची सहन करण्याची एक विशेष मर्यादा असते आणि या मर्यादेच्या जर का बाहेर गेलं, तर रागातून अशा प्रकारे चुकीच्या घटना घडू शकतात. या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक निवेदन आहे, की दारू ही वाईट आहे, पण जर का त्याचा अतिरेक झाला, तर ती खूप जास्त वाईट आहे. हे आपण या घटनेमधून बघितलेलं आहे. आणि आता ह्या दारूबद्दल, दारू पिण्याबद्दल आपल्याला जर का व्यक्त व्हायचं असेल, तर आपण कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.